नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 5. माणसं काहीही खाऊन जगत होती, पण गुराढोरांचं काय? जंगली प्राण्यांचं पक्ष्यांचं काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा असं मनोमन वाटत होतं. निसर्गच त्यांची काळजी घेत असावा. नगर जिल्ह्यातून संपतरावांनी वैजनाथरावांकडे पाठवलेल्या गुरांपैकी 3-4 शिल्लक राहिली होती. वैजनाथरावांच्या गाड्यांनी वासरांची थोडी जास्त काळजी घेतली. त्यांना उन्हातानाचं बाहेर पडू दिलं नाही. जे थोडंफार मिळेल ते सावलीत खाऊ घातलं. 4 घोट पाणी त्यांना जास्त पाजलं. उन्हातानाचं बाहेर सोडलं नाही. जी थोडीफार वैरण पाणी मिळायचं ते सावलीत मिळत होतं, त्यामुळे अजून तरी ती तग धरून होती. गुरंढोरं मात्र चारा पाण्यामुळे तडफडून मरत होती. पाण्याचे साठे जवळजवळ संपत आलेले होते. एका जनावराला एका वेळेस कमीत कमी 10 ते 15 लिटर तरी पाणी द्यायला हवं होतं, पण ते मिळत नव्हतं. ज्यांच्याकडे गुरंढोरं होती त्यांनी बैलगाडी ड्रम कायम चढवलेला होता. ड्रमला झाकण नसायचं, त्यामुळे तोंडाला चादर किंवा जाड कपडा बांधला जायचा. नद्या तर केव्हाच कोरड्या पडल्या होत्या. सरकारनं अधिग्रहित केलेल्या 4-5 विहिरी शेवटच्या घटका मोजत होत्या. त्याही 3-3, 4-4 किलोमीटरवर. प्यायला पाणी नेणाऱ्या लोकांची पहाटेपासून विहिरीवर गर्दी झालेली असायची. विहिरीच्या 4ही बाजूनं पोहरं सोडून लोक निघेल तेवढं पाणी भांड्यात टाकत होते. लहान मुलांची सुद्धा यातून सुटका नव्हती. त्यांच्याही डोक्यावर भांडे आले. बऱ्याच मुलांच्या पायात वाहणसुद्धा नसायची. कायकोई करायला लागले तर त्यांच्या आया बकोटीला धरून पुढे घालायच्या. एखादा धपाटाही मिळायचा. मग रात्र असू का दिवस. आता माणसांचे हे हाल होते तर जनावरांचं कसं असेल? हे गाडीवान सहसा निम्म्या रात्री विहीर गाठायचे, तेव्हा कुठे एखादी खेप मिळायची. तुकाराम आणि टीम सहसा निम्म्या रात्रीच घागरी घेऊन निघायचे. या 4-5 लोकांचा ग्रुप गावात प्रसिद्ध झाला होता. अडीनडीला लोकांना मदतही करायचे. पाण्याच्या संकटामुळे कुणी पाहुणा रावळा सुद्धा येणं जाणं बंद झालेलं होतं. असंच एकदा निम्म्या रात्री या टीमनं घागरी उचलल्या. एकामागं एक चालायला लागले. तुकाराम, कोणत्या विहिरीवर जायचं? वामनने विचारलं. काय वाडीच्या शिवावरल्या विहिरीला जाऊत. नदीच्या कडेला विहीर असल्यामुळं तिला पाणी बरं असते. आत उतरायला पायऱ्या आहेत. चंद्राच्या उजेडात चढाय उतरायला अडचण नाही. हां, ये जमताय, चलो पटापट चलो. आकाशातून चंद्र दुधासारखा प्रकाश पृथ्वीवर सांडत होता. दुष्काळ असला तरी चंद्रानं मात्र कंजूशी केलेली नव्हती. उलट नेहमीपेक्षा जास्त दिसत होता. वाऱ्याची मंद हवा वाहत होती, त्यामुळे छान वाटत होतं. विहीर काही अंतरावर असताना रोहिदास थांबला. तो सर्वात पुढे चालत होता. अरे का थांबला, चल की. वामन रोहिदासला म्हणाला. अरे तिकडं बघ की, विहिरीवर काय आहे. अरे हात पाय सोडून कोणीतरी बसलंय वाटतं. हांगाला काहीतरी गोंडाळलेलं आहे. अरे काहीतरी वेगळंच दिसतंय. बाजूला पिपळाचं झाड आहे. पहिल्यापासून लोक म्हणतात त्या झाडावर मुंजा वावरतोय म्हणून. रोहिदास म्हणाला आणि सगळे एकटक पाहायला लागले. यावेळेला असं कोणी बसतं का? पाण्यासाठी वेळी यावेळी माणसं भटकायलेत, पर हे बसलंय का म्हणून, तेही एकटं. अशा नजरेनं त्याला न्याहाळायला लागले. बाजूला पिंपळाचं झाड, त्यात हवा सुटलेली. पानांची सळसळ दूरपर्यंत ऐकू येत होती. बसलेल्या आकृतीवर चंद्रप्रकाश पडला नव्हता. लांबून डोक्यावर टक्कल असलेली, अंगावर कसला तरी कपडा लपेटलेला, विहिरीत सोडलेले पाय सतत हलवत असावा असं दुरून वाटत होतं. अशा या नीरव शांततेत यांची कुजबूज चालू होती. यांची चाहूल त्याला लागली असावी तशी तिकडे ही हालचाल सुरू झाली. ती आकृती उठली आणि विहिरीत उतरायला लागली.
काही वेळातच खांद्यावर घागर घेऊन वर आली आणि वाडीच्या दिशेनं चालायला लागली. कशालाय घाबरताय गडे हो? अरे वाडीचा कोणीतरी माणूस आहे, आपल्यासारखाच पाण्याला आला असन, तुकाराम म्हणाला. तू हे आत्ता म्हणतोय, आधी तो बी घाबरला होता बरं का, वामन म्हणाला. काय घाबरलो गिबरलो नाही, पण या टायमाला कोण असेल असं वाटत होतं. बरं चला की आता. तू हो पुढं. अगोदर पुढे चालत असलेला रोहिदास मागे सरकत म्हणाला. खरं तर असं रात्री बेरात्री यायलाच नाही पाहिजे. पाण्याच्या वासानं जंगली जनावर गेनावर येऊ शकते. त्यासाठी तर निसर्गानं दिवस रात्र केली असन, पण या दुष्काळानं रात्रंदिवस एकच करून टाकला. दामू दबक्या आवाजात म्हणाला. एका पाठोपाठ सगळे विहिरीच्या तळाशी उतरले. कोपऱ्यात खडकाच्या कपारीत पाणी साचलेलं दिसलं. पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब चमकत होतं. तुकाराम आपली घागर भरून बाजूला झाला. भरा पाठापाठा पाणी चांगलं साचलंय, आणखीन एक एक घागर आणायला पाहिजे होती. आणि आणणार कशा 2-2 घागरी एवढ्या लांबून? ते बायाच करू जाणं, एकाऊ एक 3-3 भांडे नेत येत्या. अरे असं कौतिक बायकोच्या समोर कधी केलंय का? कौतिक नेहमीच वाटतंय, पण ते बोलून दाखवायचं नसतंय. सलीम सहित सगळे मनसोक्त हसले. भरलेल्या घागरी घेऊन तिघही वाटेला लागले. सुकडी, राशन, काही व्याजावर धान्य घेऊन दिवस जात होते. पोट भरून जेवण जरी मिळत नसलं तरी जिवंत राहणं एवढं नक्कीच मिळत होतं. जेवण झाल्यावर पोटावरनं हात मात्र कोणाचाच फिरवला जात नव्हता. भरपेट आणि आवडीचं जेवण मिळाल्यासच ती कृती होते. आला दिवस जात होता, पण लोकांना वेगळीच धास्ती लागली होती. सडकेचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. पाटीपर्यंत अगदी मुरूम टाकण्यासहित काम झालं होतं. सरकारने काम संपलं असं सांगितलं तर काय करायचं हा प्रश्न लोकांना सतावत होता. पगाराचा दिवस होता. पगार झाल्यानंतर साहेब काय सांगतेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. निघता निघता साहेब म्हणाले, हे बघा, वाडी ते तांडा हे 3 किलोमीटर सडकेचं काम उद्यापासून सुरू होतं आहे. ज्यांना त्या कामावर जायचं आहे ते जाऊ शकतात आणि ज्यांना इथे काम करायचं आहे ते इथे करू शकतात. नदीच्या कडेला साहेबरावांची पडकी विहीर आहे. ती आपल्याला पुनर्जीवित करायची आहे आणि तसा त्यांच्याबरोबर शासनानं करारसुद्धा केला आहे. जर पाणी चांगलं लागलं तर महिन्याभराचा प्रश्न मिटेल. नंतर कायमस्वरूपी साहेबरावांना विहीर पण मिळेल. पण जेव्हा जेव्हा टंचाई निर्माण होईल तेव्हा गावाला पाणी द्यावं लागेल अशी अट आहे. त्या विहिरीचं काम आपण उद्यापासून सुरू करतोय. क्षणात लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागलं. चला, आणखीन 15-20 दिवसांचा प्रश्न मिटला. वाडी तांड्यावरच्या लोकांनाही जवळ काम मिळालं. पगार घेऊन लोक हसत गप्पा मारत घराकडे चालायला लागले. विहिरीचं काम चालू झालं होतं. तुकाराम आणि त्याची बायको कामावून घरी आले तर तुकारामची सासू आलेली दिसली. तुकारामच्या कपाळावर आठ्या. बायको आईला जाऊन बिळगली. कशा काय आल्या मग आम्ही? सगळं ठीकठाक आहे नवं? तुकाराम खांबाला टेकून बसत म्हणाला. हा, आता ठीकच म्हणायचं. या दुष्काळानं माणसात माणसं ठेवली नाहीत. कुणाकडे येणं नाही का जाणं नाही. मला दमच निघाला नाही म्हणून आले उन्हात आणायचं. हा, तुम्ही फिकीर नका करू. रातभर राहील. तुम्हाला लेकराईला डोळे भरून बघन, रातभर बोलून सकाळी उठून आपली वाट धरीन. अहो, मी तसं काय म्हणलोय का? रावा की चांगले 2 दिवस. नाही माय, हे दिवस पाहुणे रावणे करत बसायचं नाही. पोटचं लेकरू जड झालंय माणसाला. तुम्ही म्हणलाव त्यात समद पावलं. माय बसा, चहा करते. तुकारामच्या बायकोनं चूल पेटवली. दूध तर नव्हतंच. डिकाशन चहा स्टीलच्या ग्लासात आईला दिला. तुकाराम आणि स्वतःही घेतला. लेकरं रुसून बसले होते, त्यांनाही घोटघोट दिला. म्हातारीनं पासापासा तूर डाळ, मूग डाळ असंच काही बाई रिकामं काय जावं म्हणून आणलं होतं. एका धुडक्यात काहीतरी वेगळंच होतं. ते लहानशा टोपल्यात काढलं. तुकाराम आणि त्याच्या बायकोनं बघितलं. अहो मामी, काय हे? कसलं तरी वाळलेलं फळ दिसते. वय, बरोबर वळिकला.
वाळलेले संत्री मोसंबी आहेत. गावात एक दोघाच्या बागा आहेत. पाणी नसल्यानं सगळे वाळून गेल्या. झाडाला लागलेले फळं बी पकायच्या आधी गळून पडले. लोक हे घरी नेऊन रस बनवून प्यायले. वाळलेल्या फळाईचा कुठं रस निघते का? काहीतरी तुमचं म्या करून देते का नाही बघा. म्हातारीनं 7-8 वाळल्या मोसंबी पाण्यात भिजू घातल्या. रात्री जेवण झाल्यावर त्याच पाण्यात आंब्याची कोय पिळून घ्यावी तसं एक एक फळ करकचून पिळून घेतलं, अगदी चोथा होईपर्यंत. लेकरं मोसंबीचा रस प्यायला मिळणार म्हणून म्हातारी भोवती कोंडाळा करून बसले होते. चोथा वेगळा केल्यानंतर पातेल्यात थोडंसं मीठ टाकलं, परत थोडं ढवळून घेतलं आणि लेकरांना प्यायला दिलं. एक एक घोट घेताच ग्लास जमिनीवर आपटत म्हणाले, लय बेकार लागतंय, छी. तुकारामनं मुलांनी पिलेला एक ग्लास तोंडाला लावला. बरं आहे तेवढं, काही वाईट नाही. तू रटकड सरचव आहे. आणखीन थोडं मीठ टाकलं तर कडूपणा कमी होते. गूळ नाही तर थोडी साखर टाकली तर जमते, पण ते न परवडणार आहे. 8 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं होतंय ना. लेकरं हिरमुसले चेहऱ्यानं झोपायला पळाली. एवढ्या लांबून आई घेऊन आली, स्वतःच्या हातानं बनवलं. तिला वाईट वाटू नये म्हणून तुकारामाच्या बायकोनं एक ग्लास पिला. तुकारामनं तर आधीच प्यायला सुरुवात केली होती. म्हातारीनं उरलेला सगळाच पिऊन टाकला. आईला हे दुष्काळ आणखीन काय काय खायला प्यायला घालणारे देव जाणे. तुकाराम मनात पुटपुटला. सकाळी तुकाराम त्याची बायको कामावर निघाले तशी म्हातारीही बोचकं काखेत मारून निघाली. अहो मामी आले तसं राखी 2 दिवस. नको माय, चांगला एक मुक्काम राहिले. सगळ्याच्या भेटी झाल्या. डोळे भरून सगळ्याला फायलं. आणखीन काय असते. पाऊस पाणी पडलं का चांगले 8 दिवस येऊन राहते. मग तुम्हीच म्हणसान किती दिवस राहती म्हातारी. तुकारामच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं तसं म्हातारीने तिला जवळ घेतलं. तिच्या कानशिलावरनं दोन्ही हात फिरवले आणि दोन्ही हाताची बोटं मस्तकावर कडकड मोडून टाकली. तुकाराम दूर जाऊन उभा राहिला. बायकोच्या डोळ्यातले अश्रू त्याच्यानं पाहावले नसते. विहिरीचं काम जोमात चालू झालं. 5 फुटांवर चुनखड लागली आणि ती ही ओलसरपणा असलेली. लोकांच्या आशा पालवल्या. वामन वामन, विहिरीला पाणी मुबलक लागणार आहे बघ. चुनखड लागली ना का पाणी हमखास लागते. तुकाराम वामनला म्हणाला. अरे वैसा हो गया तो अच्छा आहे ना. गावाची पायपीट तरी थांबन. दिवस रात्र भांडं घेऊन वनवन फिरायला लागते. सलीम म्हणाला. दुष्काळी कामानं चांगलाच आधार दिला होता. काही झालं तरी आठवड्याला पगार मात्र व्हायचा. कारकून मुकादम बदलल्यामुळे सगळं व्यवस्थित चालू होतं. एक दिवशी बायकोबरोबर व्यंकू विहिरीवर आला. प्लॅस्टिक पाय गुडघ्यापासून खाली बसवला होता. वापरायचा सराव नीटसा झाला नव्हता, त्यामुळे त्याला चालताना त्रास होता. कारकुनाला भेटला. तुकारामही बरोबर होता. साहेब, मला काही काम मिळेल का? काम आहे, पण तुम्ही करणार कसं? इथे सगळं मेहनतीचं काम आहे. साहेब बघा ना, खरंच एकट्या बाई कसं भागायचो? 2 लेकरं खायचे. तुकाराम भाऊ, तुम्हीच सांगा काय काम द्यावं यांना. जोडीदार नाही म्हणून यांच्या बायकोला पाण्याड्याचं काम दिलंच आहे ना. म्हणजे माझ्या आधीच दिलंय, मी ते पुढे चालू ठेवलं. ते काम करा, असं करा, तुम्ही 4-8 दिवस थांबा. आपण माळावर खडी केंद्र चालू करतोय. ते काम बसून करायचं असतं. थोडंफार कमी जास्त होईल, पण घेऊ आपण सांभाळून. पाहुणं, साहेबाचा ऐका, 4 दिवस थांबा. हे बी सरकारी नोकरदार आहेत. मनानं नाही करता येत त्यांना काय बी. 5 वाजेपर्यंत व्यंकू लेकरांबरोबर झाडाखाली बसून राहिला. बायको पाण्याच्या खेपा आणून मजूर लोकांना वाटत होती. 5 वाजता सुट्टी झाली. बायकोबरोबर तोही लंगडत लंगडत गावाकडे चालायला लागला. अचानक काय झालं कोणास ठाऊक, कामावर येणारी सुकडी बंद झाली. लोकांना सवय लागली होती. कोणी तशीच कोरडी खायचं, तर कोणी घरी नेऊन शिरा करून किंवा परत भाजून खायचं. असो, आले सरकारचे म्हणा, तिथे कोणाचं काही चाले ना. आलीही न मागता, गेलीही न सांगता. विहिरीचं खडक फोडायचं काम चालू झालं. त्याला लागणारा दारुगोळा कारकुनानं तुकारामाच्या हवाली केला. सुरुंग घेणं, ते ब्लास्ट करणं यासाठी 2 माणसं बाहेर गावाहून येत होती.
तुकाराम आणि त्याच्याबरोबरची कंपनी हे सगळं करायला तयार होती, पण कारकून रिस्क घ्यायला तयार नव्हता. त्या आलेल्या दोघांच्या देखरेखीखाली बाकीचे काम करत होते. विहिरीत आणि आजूबाजूला स्फोटकांचा उग्र वास यायचा. ब्लास्टिंगचं काम सकाळी 7-7:30च्या आधी व्हायचं. सकाळी माणसांची वर्दळ कमी असायची. आजही बाहेरून आलेल्या दोघांनी वाती पेटवल्या. किती सुरुंग लावले, किती ब्लास्ट झाले, हे दोघं लांब उभं राहून मोजत. एखादा मुका निघाला तर धोकादायक असायचं. सबल किंवा टिकास मारताना ठिणगी उडून मुका राहिलेला सुरुंग केव्हाही ब्लास्ट व्हायची भीती असते, म्हणून हे दोघं होणाऱ्या आवाजाकडे फार बारकाईनं लक्ष ठेवून असायचे. आजही ब्लास्टिंग झाल्यानंतर दोघं विहिरीजवळ आले. आत डोकून पाहिलं तर संपूर्ण धूर पसरलेला, आतलं काहीही दिसत नव्हतं. आता त्यांचं काम झालं होतं, ते निघून गेले. 9-9:30ला आलेले मजूर स्फोटानं फुटलेले दगड दिवसभर बाहेर काढायचं काम करत. गडी माणसं अगोदर विहिरीत उतरली. दारुगोळ्याच्या वासानं नाकातले केस जळतील एवढा दरवळ सुटला होता. अरे तुकाराम भाऊ, हे बघ ना, दगड वल्ले झाले, दामू किंचाळत म्हणाला. काय सांगतो? तुकाराम समोरच्या बाजूनं पुढं सरकला. बघतो तर काय, स्फोटानं फुटलेले खडकाचे दगड पाण्यात बुडालेले होते. अरे हिरीला पाणी लागलं रे, तुकाराम आनंदानं ओरडला. विहिरीच्या बाहेर असलेली बाया माणसं कुतूहलानं आत डोकून पाहायला लागली. विहिरीत असलेले तर नाचायलाच लागले. कारकून आणि मुकादम दोघंही आले होते. लोकांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून तुकारामला आवाज दिला. काय झालं तुकाराम भाऊ, काय खुशखबर? अहो आधी नारळ माळगून घ्या की, पाणी लागले हिरीला. खरं म्हणताय? अरे खूप भारी झालं की सगळं, सांगळे म्हणाले आणि सांगळेने एकाजवळ 10 रुपये काढून दिले. थोडी साखर आणि नारळ घेऊन याल? सांगळे आणि मुकादम एक एक टप्पे उतरत विहिरीत उतरले. तुकारामानं वाकून ओंजळीत पाणी घेतलं. ती ओंजळ सांगळे समोर धरली. बघा की कसं मोत्यासारखं निर्मळ आहे. तुकाराम भाऊ, मला खरं वाटत नाही. अशा आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात विहिरीला पाणी लागावं, आश्चर्य आहे. तेवढ्यात गावात गेलेला माणूस नारळ घेऊन आला. फोडा नारळ तुम्ही सांगळे साहेब, एका दणक्यात नारळातलं आणि हिरीचं पाणी एक झालं पाहिजे. नाही, मी नाही फोडणार, तुमच्यापैकी कोणीतरी फोडा. प्रत्यक्ष घाम तुम्ही गाळलाय. नाही होय करत विहिरीबाहेर उभ्या असलेल्या एका वयस्कर माणसाला आत बोलवलं आणि त्याच्या हातानं नारळ फोडण्यात आला. त्या बिचाऱ्याला तर माहीत बी नसन. आवाज काढून निघून गेले असतील. दुपारी आल्यावर लय खुश होतीन ते बी. तुकाराम खोबऱ्याचा तुकडा तोंडात टाकत म्हणाला. सगळे सरसावून कामाला लागले. रांगेत उभे असलेले एक एक दगड पुढे सरकवत होते. जसजसे दगड निघत होते तसं पाणी उघडं पडत होतं. कुणीतरी घोडभर पाणी पिऊन बघितलं. पाण्याला स्फोटकांचा वास येत होता. गावात खबर पसरली होती. सरपंच, पोलीस पाटलासहित बरीच माणसं पाणी पाहायला आली होती. ज्यांच्या शेतात विहीर खोदली जात होती ते साहेबराव सुद्धा धावत आले. विहिरीला पाणी लागलेलं बघून तेही कमालीचे खुश झाले. पाणी उपसून बाहेर काढणं आणि परत सुरुंग घेणं चालूच होतं. कायमस्वरूपी आणि पक्क पाणी लागणं ते मात्र आवश्यक होतं. वैजनाथराव कमालीचे अस्वस्थ होते. सूर्य माळाआड सरकत होता. पश्चिमेकडे दिसणारा लालबुंद गोळा कडक उन्हाळ्याची साक्ष देत होता. गडी 2 पेंड्या घेऊन आडकित्त्यात कातरीत होता. दुसरा बैलगाडी घेऊन पाण्याला गेलेला. लक्ष्मण, वैरण किती दिवस पुरल? काय 2-3 दिवस जाईल मालक. सकाळी 2 पेंड्या आणि रात्री 2 पेंड्या टाकतोत. ते तुम्ही एक बैलगाडी काढवा, कुठून तरी मागवला म्हणून बरं झालं. अरे पण 7-8 जनावरांना 2 पेंड्यानं काय होणार आहे? मोठमोठ तरी वैरण हिशाला येते का नाही कोणाला माहिती. पण काय करणार काय ना मालक. उपाशी ठेवणा पारा तोंड हलवण्यापुरतं तरी भेटते. थोडं पाणी आणि मुठभर वैरण, तेवढीच पोटाला आधार. सगळे दावणी रिकामे झाले. तुमच्या ओळखीच्या माणसानं केवढं खटांबळ पाठवलं होतं. त्यातले 2 बैल आणि 2 वासरं टिकलेत. आता पाऊस पडूस्तवर त्यांचं बी काय होतंय कोणाला माहीत. लक्ष्मण, आपले गुरं मेले असते ना तर काय वाटलं नसतं रे. किती विश्वासानं त्या ग्रहस्थानं गुरं पाठवली होती. कधीन कधी भेट होईन तेव्हा कुठल्या तोंडानं त्याच्यासमोर जावं. तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते रे.
पण मालक त्यात आपली काय चूक आहे? त्यांच्याबरोबर आपले बी जनावरं दागावलेच की. आपले बी खंडीभर जनावरं होते, 5-6 तर राहिले. आपण आपले दुसऱ्याचे असा दुजाभाव केलाच नाही ना मालक. अरे तुझं समज खरं आहे, पण माझं मन आयुष्यभर मला खात राहणार ना. हे बघा मालक, कुणी या तडाख्यातनं सुटलेलं नाही. माणसं सुधी कसे जगायलेत बघा की. बाजारात पैसे देऊन बी धान्य मिळणं झाले. मवा बाप परवा कित्येक पिढ्यापासून घरात असलेलं तांब्याचं भांडं विकायला घेऊन गेलता. 15-16 रुपये काहीतरी आलं. ज्वारी मीठ मिरची घ्यावं म्हणून दुकानात गेले तर मीठ होतं तर मिरची नव्हती, मिरची होती तर ज्वारी नव्हती, आणि असली तर कीड लागून मनी झालेली. हातात घेऊन बघू सुधी देत नव्हता दुकानदार. पटली तर घ्या, नाही तर पुढं जा म्हणत होता तो. 10 दुकानं फिरून अर्धी ज्वारी आणि अर्धा भुस्सा मिसळल्यासारखी ज्वारी बाप घेऊन आला. माय म्हणत होती आग लागू दे या पोटाला. किती दिवसापासून सांभाळून ठेवलेलं भाडं दुकानदाराच्या मड्यावर घातलं. मालकाव बराबर 4 दिवस बी आलेली ज्वारी गेली नाही. घरात निस्ती कुरबुर चालू असते. भाऊ भाऊजाईची दुष्काळी कामावरची मजुरी येते, पण त्याने काय होतंय हो? घरात खाणारी तोंड 8 आहेत. माय बाबाला दुष्काळी कामावर काम होत नाही. मी तर तुमच्याकडची पुढच्या वर्षीची बी सालचंदी उचलून नेली. भाऊजाईची घरात निस्ती आदळ आपट चालूच असते. मग खटलं बी त्यांच्याबरोबर कामाला आहेच. मी इकडचं करतोच आहे. लक्ष्मणनं घरचा पाडा वैजनाथरावासमोर सांगितला. हे बघ, या सगळ्याला कारणीभूत आहे ती आजची परिस्थिती. या दुष्काळाचं संकट जोपर्यंत दूर होत नाही ना, तोवर हे असंच चालणार. रडारड चिडचिड बांधणं प्रत्येक घरात दिसणार आहेत. आलेला दिवस राहत नसतो. 1-15 दिवसात नक्की बदल होईल. जेवढं ऊन तापल तेवढा पाऊस जास्त पडतो असं म्हणतात. एवढे दिवस काढले ना, तसेच आणखीन काही दिवस काढा. वैजनाथरावानं त्याला समजावलं. पाण्याची टाकी घेऊन गडी आला होता. बैलगाडी सोडायला लक्ष्मणनं मदत केली. बैल खुंट्याला बांधले. लक्ष्मण, टाकीतलं पाणी दे जरा प्यायला, थंड असन. मालक, पाणी तुम्हाला पिण्यासारखं नाही, लय गढूळ आहे. बैलासमोर टोपले ठेवत गडी म्हणाला. रासू दे रे, काय होत नाही. सगळं गाव हेच प्यायलंय की. लक्ष्मणनं तांब्या भरून टाकीतलं पाणी वैजनाथरावांना दिलं. कमी दूध आणि कमी चहापूड टाकल्यानंतर चहाला जो कलर येतो तसं पाणी दिसत होतं. त्यांनी धोत्राचा पालव तांब्याच्या तोंडाला लावला, त्यामुळे गाळून पाणी तोंडात जात होतं. एका दमात तांब्या रिकामा करून टाकला. नेहमीसारखी पाण्याची चव नव्हती, मातकट मशाळ. पण अशा दुष्काळातही पाणी मिळतंय हे कमी नव्हतं. दोघांनी एक एक टोपली पाणी गुरांसमोर ठेवलं. गुरं कमी झाल्यामुळे एवढं तरी मिळत होतं. मेलेल्या गुरांना पुरेसं पाणीही मिळालं नाही आणि चाराही नाही. यांनाही पोटभर मिळतंय असं नाही, पण हिस्सेदार कमी झाल्यामुळे थोडंसं अधिक मिळत होतं एवढंच. दोघंही गडी गुरांना चारा पाणी करण्यात गुंतले. वैजनाथराव गोठ्यासमोर असलेल्या बाजेवर लोळत पडले होते. मालक, अंधार पडतंय, घरी जावा की, वाट बघत असते. अरे पडू दे जरा, आवाज सुटल्यामुळं बरं वाटते. घरी जाऊन तरी काय करणार आहे? भाकर तुकडा खायचा आणि झोपायचं. त्यापेक्षा इथं काही वेळा आराम करतो. बरं, तसं करा. मी जरा घराकडे जातो आणि आमच्या दोघांच्या भाकरी घेऊन येतो. ठीक आहे, तुझा. मी थोडा वेळ थांबून जाईल घरी. वाटलं तसं तर घरी सांग. विहिरीचं खोदकाम संपलं होतं. पाणीही बऱ्यापैकी लागलं होतं. सतत उपसा असल्यामुळे लगेच खडक उघडा पाडायचा. अर्धा-पाऊण तास थांबलं की पोहरा बुडेल एवढं पाणी परत जमा व्हायचं. सततच्या उपशामुळे पाणी गढूळ होत होतं. असं असलं तरी पूर्ण गावाची तहान भागेल एवढा साठा विहिरीत उपलब्ध नव्हता. अधिग्रहित केलेल्या विहिरीत या एका विहिरीची भर पडली एवढंच एक समाधान. वेळी अवेळी विहिरीवर बाया माणसं भांडे घेऊन बसलेली दिसायची. तुकाराम आणि कंपनी मात्र वाडीच्या शिवावरल्या विहिरीलाच जायची. बायका पोरांना नवीन विहीर सोयीची होती, त्यामुळे हे सहसा तिकडे फिरकायचे नाहीत. काल पगार झाला होता. नवीन कामाचं नियोजन करायला लागणार होतं.
त्यामुळे 2 दिवस साहेब लोकांनी काम बंद ठेवलं होतं. खडी फोडायचं काम असल्यामुळे पूर्वी पुरवलेलं सामान कामी येणार नव्हतं. खोरे टोपले थोडेफार येतील कामाला. खडी फोडण्यासाठी लहान हातोडी सर्वांना पुरवावी लागणार होती. त्यात हे काम सगळ्यांना नवीन. मार लागणं, बोट फुटणं असे प्रकार घडायची दाट शक्यता. डोंगरावरची मोठाली दगडं जमिनीतनं बाहेर काढणं, त्याचे लहान लहान तुकडे करणं, यासाठी 2-3 वडार समाजाची कुटुंब गावखोरीला पाल टोकून राहत होती. त्यांचं डोंगरावर काम चालूही झालं होतं. थोड्या थोड्या अंतरावर ते दगडांचे ढीग लावत होते. त्याच दगडापासून गिट्टी बनणार होती. 2 दिवसांनी थोड्याफार अंतरावर 2-3 माणसं खडी फोडत असलेली दिसतील. कामाला सुट्टी असल्यामुळे तुकाराम, वामन आणि रोहिदास घागरी घेऊन वाडीच्या शिवाराकडे चालत होते. वामनच्या हातात कुऱ्हाड होती. वामन, अरे कुऱ्हाड कशा पायी आणली? अरे एखादं शेंदाडाचं लहानसं झाड असलं तर बघावं म्हणलं. बघ की नादाडाच्या कडीनं किती बोंदे होते. एक झाड ठेवलं नाही बिलंदर पोराईनं. तोडायचं आणि कावळा कावळा गिर खायचा. निब्बर असलेला गाई वासरायला नेऊन चारायचा. हे सगळं शाळेतल्या पोरायची कामं. मायबाप दुष्काळी कामं हो. अभ्यास तर होळीपासनं बंदच आहे. दुष्काळामुळं यावर्षी लवकर शाळा बंद झाल्या. मग यायला कामच काय? पहिल्यांदा नदीत साचलेल्या खांडवात मासे पकडीत होते. यावर्षी मोठमोठाले डोह होळीच्या आधी आटले. मग लागले शेंदाडाईच्या झाडामागं. लहान झाडामध्ये कावळा गिर निघतो. वामन शाळकरी मुलांवर चिडला होता. अरे काय करतील तीच बरगारात बसून? तू म्हणतो ते खरं आहे. शिवारातले शेंदाडाचे झाडं कमी झाले ते तेलुगू लोकांमुळं. 4 वर्षाखाली तेलुगू लोक आले होते. शेंदाडाच्या मोठ्याला झाडायला वर जाऊन मडके बांधायचे. सकाळी सकाळी ते मडके उतरून त्यातली शिंदी काढून घ्यायचे आणि परत मडके झाडाला बांधायचे. सरकारने त्यांना मागता दिला होता म्हणा. तेव्हा गावातल्या लोकाईला शिंदीची चांगली लत लागली होती. सकाळी सकाळी ताजी शिंदी मिळायची आणि मग ड्रमचे ड्रम भरून आंध्रात जायची. 1-2दा मी पिली होती. शेळ्या ताकासारखी लागायची. तेव्हापासनं शिंदेचे झाडच कमी झाले. शिंदी काढलेले झाडं जास्त दिवस जागायचं नाही. झाडाचा शेंदा वाळत जायचा आणि काही दिवसानं मुंडी मोडून टाकल्यासारखं खाली पाडायचा, नाही तर तसा लटकून राहायचा. पहिलं नदीच्या कडेनं असलेली उंच उंच झाडं नारळाच्या झाडासारखी दिसायची. लहान लहान थोडीफार होती ती या दुष्काळात पोराईनं खाऊन टाकली. तुकाराम म्हणाला आणि वामनचं लक्ष ओढ्याच्या खालच्या बाजूला गेलं. पाऊल वाटेपासनं काही अंतरावर नदीच्या कडेला शिंदीचं लहान झाड होतं. झाड लहान असलं तरी बुडाचा गाभा भरला होता. अरे या पोराईच्या तडाख्यातनं सुटलं की एक झाड. त्या झाडाकडे मोर्चा वळवत वामन म्हणाला. त्याच्या मागोमाग तुकाराम, रोहिदास चालायला लागले. त्यांच्या तडाख्यातनं का सुटलं माहिती का तुला? त्याला खेटून हेवराचं झाड आहे, त्यामुळं त्यांना तोडता नाही आलं. काठे कसे आहेत बघ त्याला. तुम्ही बी दामानं तोडा, सुईसारखा काटा घुसतोय हेवराचा. प्रथम हेवराच्या अडचण करणाऱ्या फांद्या छाटल्या, नंतर लांब लांब पन्हाळ्या छाटल्या, कारण झाड बुडापासून तोडावं लागतं. झाडाच्या बुंद्याचा घेर बऱ्यापैकी वाढला होता. 15-20 मिनिटात झाडाचा बुंदा जमिनीपासून वेगळा झाला. नंतर शेंड्याकडच्या सगळ्या पन्हाळ्या छाटून टाकल्या. आता जुन्या लाकडी बैलगाडीच्या चाकाच्या बुधल्यासारखा ओंडका तयार झाला. चला याला जरा पाटांगणात घेऊन निवांत बसून खाता बी येईन, वामन कुऱ्हाड खांद्यावर टेकवत म्हणाला. रोहिदासनं बुंदा झटक्यात उचलला, खांद्यावर घेतला आणि साफ जागेवर आणून टाकला. वामननं परत कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली. उभं लाकूड फोडावं तसं बुंद्यावर उभे घाव घालायला सुरुवात केली. नंतर एका बाजूनं तुकाराम आणि दुसऱ्या बाजूनं रोहिदास यांनी घाव घातलेल्या फटीत बोटं घातली. बुंदा फाकवला. ओल्या नारळात खोबरं निघावं तसा पांढरा शुभ्र गीर आत दिसायला लागला. वामननं अंगावरचा गमच्या खाली अंथरला आणि हलक्या हातानं कुऱ्हाडीच्या पात्यानं गीर काढायला सुरुवात केली. निघालेल्या कोवळ्या गिरावर तिघांनी भरपूर ताव मारला. शेंड्याकडील गीर कोवळा होता, पण थोडासा कडसर लागत होता. मधला मात्र खोबऱ्यासारखा गोडसर लागत होता. उरलेल्या गिराचे 3 हिस्से केले. आता दिवस मावळला होता. पाणी घ्यायचं आणखी बाकी होतं. तिघही विहिरीच्या दिशेनं चालायला लागले. विहिरीवर कोणीच नव्हतं. तिघही पायऱ्यानं सरसर विहिरीत उतरले. विहिरीवरचा गर्दा नुकताच कमी झाला असावा. खडकाच्या कपारीत पाणी जमा व्हायला आणखीन वेळ होता.
15-20 मिनटं तरी थांबायला लागणार होतं. तिघांनीही विहिरीतच बसकण मारली. आत अंधार आपलं जाळं विणत होता. ओलसर वाळू मिश्रित गाळ, लहान लहान दगड, काही कचरा विहिरीच्या तळाशी इतरत्र पसरलेला होता. माणसांच्या पावलांनी काही भाग दाबला होता. अरे गाळ उपासला असताना तर आणखीन काही जरे मोकळे झाले असते बरं का, तुकाराम म्हणाला. आता ते वाडीवाल्याचं काम आहे, आपण कशाला करावं, आणि हे खर्चिक काम आहे, चांगले 10-12 माणसं लागतात, वामन बोलला. जसजसा अंधार वाढत होता तसतशी विहीर भेसूर दिसत होती. ओलसर जागेत दडून बसलेल्या रातकिड्यांची किरकिर वाढली होती. अरे वामन बघ की, थोडंही जमा झालं का एक एक घागर भरून घ्या. वामननं बाजूला पडलेलं टमरेल घेतलं, स्वतःची घागर भरली. पाणी बऱ्यापैकी साचलं होतं. बाकी दोघांच्या घागरी त्यांनीच भरल्या. तिघांनीही घागरी खांद्यावर घेतल्या आणि तिघंही घराकडे चालायला लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे लिखित कादंबरी ऊन सावलीच्या शोधात. या कादंबरीचा आज 5वा भाग आपण ऐकलात. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.